पवईमध्ये अत्यंत थरारक असा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतरची ही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आपण त्या इमारतीच्या बाहेर पाहतो ज्या ठिकाणी हा RS स्टुडिओ आहे, जिथे हा सगळा प्रकार घडला। त्या मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं, 17 मुलांना डांबून ठेवलं होतं आणि त्यानंतर आता ही मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा व्यवस्था पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। RS स्टुडिओ ज्या ठिकाणी आहे त्या बाहेरची दृश्य बघतोय, अत्यंत थरारक असा हा सगळा घटनाक्रम आहे आणि त्या घटनाक्रमानंतर आता पोलीस मोठ्या संख्येने या परिसरामध्ये उपस्थित आहे, जिथं हा RS स्टुडिओ आहे आणि जिथं हा सगळा प्रकार घडलेला होता। रोहित आर्य हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, पोलीस त्याची चौकशी करतात, मात्र जिथं हा सगळा प्रसंग घडला तिथं सध्या नेमकी काय दृश्य आहेत ही आपण या 2 दृश्यांच्या माध्यमातून बघतो आहोत। मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। या सगळ्या घटनेनंतर अर्थातच चिंता वाढलेली आहे। शिक्षण खात्याने 2 कोटी रुपये थकवले अशा स्वरूपाचा आरोप आता रोहित आर्य याच्याकडनं करण्यात आलेला आहे। रोहित आर्य याने माजी शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर उपोषणही केलेलं होतं। दीपक केसरकर यांच्या घरासमोर त्यांना आंदोलन केलेलं होतं। केसरकरांच्या आश्वासनानंतर त्याने उपोषण मागे घेतलं अशा स्वरूपाची माहिती आहे। रोहित आर्य हा स्वच्छता मॉनिटर अभियानाचा प्रकल्प संचालक होता अशा स्वरूपाची नवी माहिती पुढे येते आहे, कारण त्याने जो व्हिडिओ प्रसिद्ध केलेला होता या सगळ्यांना बंधक बनवल्यानंतर त्यात त्याने स्पष्टपणे म्हटलेलं होतं, मला काही माणसांशी बोलायचं आहे, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची जर का समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर मला काही प्रतिप्रश्न त्यांना करायचे आहेत अशा स्वरूपाचं विधान त्यानं जो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता त्या व्हिडिओनंतर त्यामध्ये त्याने केलेलं होतं। त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संभ्रम पसरलेला होता, संदिग्धावस्था होती आणि अशातच आता जी नवी माहिती समोर येते, रोहित आर्य हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिथनंही जी नवी माहिती समोर येते ती सुद्धा आणखी धक्कादायक आहे।